जय भीम मित्रांनो, आज संपूर्ण जग हे मॉडर्न सायन्समुळे प्रगतीपथावर आहे. जुन्या चाली रीती रूढी संपूर्ण जगामध्ये होत्या. कम्पेअर्ड टू द अदर कंट्रीज भारत देशामध्ये जरा जास्त प्रमाणात होत्या. परंतु जगामध्ये आणि भारत देशामध्ये एक फरक असा आहे, मॉडर्न सायन्सच्या माध्यमातून जगातले लोक सुधारलेले आहेत. त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे की ज्या चुकीच्या रूढी होत्या, परंपरा होत्या, त्या त्यांनी सोडून दिलेल्या आहेत. परंतु भारत देशामध्ये हे ब्राह्मणवादी जे बांडगुळ आहेत, झाकणझुले, हे सातत्यानं असा प्रयत्न करतायत की आमचा जो ब्राह्मण धर्म जो आहे, आमची जी व्यवस्था होती ही किती सुप्रिमॅसी होती हे दाखवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. तसाच एक बांडगुळ हा शरद पोंक्षा भाषणामध्ये म्हणतो की ज्यांनी मनुस्मृती जाळली ती त्यांनी वाचली नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याला चॅलेंज करतो की पहिला मुद्दा हा आहे की त्याने किती वाचली. त्याच्या या वक्तव्यावरून समजतं की त्यांनी वाचलेली नाहीये. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याला चॅलेंज करतो, तू जे स्टेटमेंट केलेलं आहे की मनुस्मृतीमध्ये विषमता नाही. आता माझ्याकडे ही मनुस्मृती आहे. माझ्याकडे असंख्य पुस्तकं आहेत, जवळजवळ 750 पुस्तकं आहेत. त्यापैकी हे एक मनुस्मृती पुस्तक आहे. आणि या पुस्तकाच्या मध्ये जे काही लिहिलेलं, ट्रान्सलेट केलेलं आहे, म्हणजे संस्कृत मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आणि ट्रान्सलेशन सुद्धा आहे. तर ते तुम्हाला आता मी वाचून दाखवणार आहे. माझं चॅलेंज असं आहे पोंक्षेला की या मनुस्मृतीच्या माध्यमातून मी सिद्ध करतो की किती विषमता आहे, किती जहर भरलेला आहे, किती विष भरलेलं आहे. मानवाने मानवाला विरोध करावा, या देशातल्या 90% जनतेला कसं वेठीस धरावं, कसं गुलाम बनवावं, कसं नरक यातना भोगाव्या, या सगळ्या गोष्टी हा संपूर्ण मनुस्मृती जर वाचाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मानवासाठी घेण्यासाठी असं काय आहे, अशाला काय तुम्हाला काहीच भेटणार नाही. म्हणजे प्राण्यांबद्दल, प्राणी कसे असावे, त्याचं कुठे त्यांना बळी दिला पाहिजे, हवन होम कसे केले पाहिजे, वगैरे वगैरे, अशा एकदम फालतू गोष्टी त्याच्यामध्ये नमूद आहे. आणि हे आपले प्रमाण द्यायला लागले की मनुस्मृती अशी आणि मनुस्मृती तशी. चला आपण वळूया. मनुस्मृती कशी, अध्याय, चॅप्टर सगळं तुमच्या समोर खोलून दाखवणार मी. अध्याय 1 आणि 90, चॅप्टर 90. या 3 वर्णाच्या लोकांची परिचर्या. तर या 3 वर्ण म्हणजे कोण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. या 3 वर्णाच्या लोकांची परिचर्या त्यांच्या गुणाचे ठाई देवदृष्टी न ठेवता, दोषदृष्टी न ठेवता करणे हे एकच कर्म प्रभूंनी शूद्रांकरिता नियत केले आहे. आता शूद्रांनी काय करायचं? या 3 वर्णाची सेवा करणे. कोणी दिलेलं आहे? प्रभूने. प्रभू म्हणजे कोण? ज्याने या उत्पत्ती केली विश्वाची, तो प्रभू लिहितो. म्हणजे या देशामध्ये जवळजवळ बघा 90% शूद्र आहे. 90% म्हणजे जे शूद्र आहेत, आणि शूद्र आणि अतिशूद्र आणि 100% स्त्रिया, ह्या मिळून एकूण 90% आहे. म्हणजे शूद्राने काय करावं? त्या वरच्या 3 वर्णाची सेवा करावी, असं या अध्यायात म्हटलं गेलेलं आहे.
त्याच्यानंतर आपण आहे ना 91 पाहू. पुरुषांचे शरीर सर्वच पवित्र आहे, पण त्यातूनही ते नाभीच्या वर अधिक पवित्र आहे व मुख तर त्याहूनही पवित्र आहे असे स्वयंभूने सांगितले आहे. पुरुषाचे, स्त्रियांचं काय? मुख अगदी पवित्र, म्हणजे स्त्रियांना किती दुय्यम स्थान दिलेलं आहे. वंशा आहे, विषमता म्हणजे काय बघ जरा. त्याच्यानंतर पुढे आपण बघू. अध्याय 2 36 चॅप्टर 36. वेदाध्ययन करणे, त्याचा अर्थ समजणे इत्यादिकांच्या परम उत्कर्षामुळे प्राप्त होणारे जे तेज, त्यास ब्रह्मवर्चस्व असे म्हणतात. ज्या ब्राह्मणास ब्रह्मवर्चस तेजाची इच्छा असते त्याचे 5व्या वर्षी उपनयन करावे. हत्ती, घोडे इत्यादी राज्यबलाची इच्छा करणाऱ्या क्षत्रियांचे गर्भापासून 6व्या वर्षी करावे. कृषादी मोठा व्यापार करण्याची इच्छा करणाऱ्या वैश्यांचे 8व्या वर्षी उपनयन करावे. 5व्या, 6व्या, 8व्या. आता बघा, उपनयन कोणाचे करायचे? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्याचे. ते वय दिलेलं आहे, कुठल्या वयात उपनयन करायचे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्याचेच उपनयन करायचे. म्हणजे तिघांचे उपनयन केल्यानंतर त्यांना अध्ययन करण्याचा अधिकार नाहीये, त्यांना मंदिरात जाण्याचा अधिकार नाहीये. उर्वरित लोकांना, उर्वरित लोक हे 90% आहे. पुन्हा सांगतो मी तुम्हाला, ही विषमता नाही का? वंशा. अध्याय 37, अध्याय 2 आणि चॅप्टर 37. ब्राह्मणाच्या गर्भापासून 16 वर्षापर्यंत वैश्यांचा उपनयन काल अतिक्रांत होत नाही. या 38. यापुढे उक्त काली ज्यांना संस्कार झालेला नाही असे ते तिघही उपनयन शिष्टांकडून निर्दित व व्रात्य संज्ञन होतात. म्हणजे त्याच उपनयना संदर्भात हे श्लोक आहेत. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, हे पहा, याच्यामध्ये वर जे आहे नमूद हे संस्कृत मध्ये आहे आणि खाली जे आहे ते मराठी भाषेत भाषांतर केलेलं आहे. अनेक वर्षापासून अनेक ग्रंथ जपून ठेवलेले आहेत. दुर्मिळ ग्रंथ माझ्याकडे आहेत. आता अध्याय 5वा आणि चॅप्टर 18 हे बघा. छत्राक, गाव डुक्कर, लसूण, गाव कोंबडा, कांदा व गाजर हे पदार्थ बुद्धिपूर्वक खाल्ल्याने ब्राह्मण पतित होतो. बघा काय काय खायचं ब्राह्मण पतित कधी. हे नेहमी म्हणतात नाही का, आम्ही अहिंसावादी आहे, आम्ही अहिंसावादी आहे. आता काय काय खायचं ते इथे लिहिलेलं आहे बघा. छत्रा, गाव डुक्कर, लसूण, गाव कोंबडा, कांदा व गाजर हे पदार्थ बुद्धिपूर्वक कसं खायचं आता त्यालाच माहिती. बुद्धिपूर्वक काय तो काय ऋषी मुनी कोणी लिहिलं असेल त्यांनी. म्हणून खाल्ल्याने ब्राह्मण पतित होईल. पतित म्हणजे पावन होईल, खुश होईल. त्याच्यानंतर अध्याय 11 आणि चॅप्टर 12. यज्ञाची 2 किंवा 3 अंगे असंपूर्ण असल्यास व ती वैश्यापासून न मिळाल्यास शूद्रांच्या गृहातून
बलात्काराने किंवा चोरी करून निशंकपणे आणावी, कारण शूद्राचा कोठेही केव्हाही यज्ञ संबंध नसतो. म्हणजे काय, एखादा यज्ञ करत असताना काही गोष्टी अपूर्ण राहिल्या तर त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी शूद्राच्या घरामध्ये जाऊन बलात्काराने म्हणजे बळजोरीने किंवा चोरून, म्हणजे चोरी करायला पण मनुस्मृती सांगते, ते पण कोणाच्या घरून, शूद्रांच्या घरून, आणि शूद्रांच्या घरून त्या वस्तू आणायच्या आणि मग यज्ञात त्याचा वापर करायचा. बघा वंशा विषमता बघ. पुढचं अध्याय 11 आणि चॅप्टर 5. ब्राह्मणास मारण्याच्या इच्छेने जो दंड उचलतो तो पापी 100 वर्ष नरकात पडतो व दंडाधिकाने त्यास जो प्रहार करतो तो 1,000 वर्ष नरकात पडतो. प्रहार केल्यामुळे ब्राह्मणाच्या शरीरातून निघालेले रक्त भूमीवरील जितक्या रजकणास भिजवून एकत्र करते तितकी 1,000 वर्ष तो प्रहार करणारा पुरुष नरकात पडतो. असो 7 नंबर, म्हणजे 5 आणि 6 आपण वाचलं, आता हे 7 नंबर आहे. ब्राह्मणास मारण्याच्या इच्छेने दंडाही उचलल्यास कृच्य करावे, त्यांना प्रहार केल्यास अतिकृच्य करावे व रक्त काढल्यास कृच्छातिक चल करावे. म्हणजे ब्राह्मण अशी काय व्यक्ती आहे, एक लक्षात घ्या. हा नियम असा आहे, ब्राह्मणाने कितीही जघन्य अपराध केला तरी त्याला कोणतीही शिक्षा नाही, आणि शूद्रांनी जर अपमान केला तर शूद्राला गंभीर स्वरूपाच्या शिक्षा यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आता ही विषमता नाही का? म्हणजे या देशातल्या 90% बहुजनांना तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवणार, तुम्ही धर्मापासून वंचित ठेवणार, तुम्ही सामाजिक जीवनापासून वंचित ठेवणार, तुम्ही आर्थिक जीवनापासून वंचित ठेवणार, तुम्ही त्यांना गुलाम बनवणार, तुम्ही त्यांच्यावर नाना तऱ्हेचे अन्याय करणार. मग ही विषमता नाही का? कारण असल्या भाकडकथा त्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. त्या मनुस्मृतीमध्ये आहे काय? तुझा रोग कोणाकडे होता आम्हाला माहिती आहे. मनुस्मृती जाळली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घे. इथल्या मूर्खांनी भारतरत्न दिलं असेल, कारण ते भारतरत्न नाहीये, ते विश्वरत्न आहे. कारण इथे जेव्हा गाणाऱ्यांना जर भारतरत्न देत असतील, क्रिकेट खेळणाऱ्यांना भारतरत्न देत असतील, तर त्यांच्या लाईनीत बाबासाहेब नाहीये. बाबासाहेब विश्वरत्न आहे. आता कसे सांगतो, कोलंबिया युनिव्हर्सिटीने एक रिसर्च केल्या 10 वर्ष, माफ करा 100 वर्षामध्ये एक लिस्ट तयार केली 10,000 वर्षाची. 100 लोकांची लिस्ट तयार केली, त्यांच्या कार्यानुरूप, म्हणजे पहिलं कार्य, सगळ्यात श्रेष्ठ कार्य जगामध्ये गेल्या 10,000 वर्षामध्ये ज्या महापुरुषांनी केलं असेल त्याचा पहिला नंबर असेल, आणि त्याप्रमाणे खाली खाली. तर पहिला नंबर आहे भगवान गौतम बुद्धाचा, आणि 4था नंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत देशामधून फक्त दोनच व्यक्ती, दोनच महापुरुष. तर पोंशा, आता तुला मी विषमता कशी आहे अगदी सविस्तर मांडणी केलेली आहे. वास्तविक पूर्ण पुस्तक जर वाचशील ना तू,
आता तुला मी चॅलेंज काय करतो की आता मी तुला सिद्ध करून दाखवलेलं आहे. तू स्वतः मनुस्मृती घ्यायची आणि जाळायची, तर तू खरा ब्राह्मण असं म्हणेल मी. कारण ब्राह्मणांची व्याख्या भगवान बुद्धांनी केलेली आहे. भगवान बुद्धांनी ब्राह्मण वर्ग आहे, धम्मपदामध्ये एक ब्राह्मण वर्ग आहे. तुम्ही बुद्ध धम्मातले सगळे चांगले शब्द चोरून घेतले, स्वतःला लावले. आर्य सत्य, आर्य आर्य म्हणजे भगवान बुद्धांनी दिले जगातलं सगळ्यात मोठं सत्य. आणि आणखी एक गोष्ट सांगतो तुला. भगवान बुद्धाने कलाम सूत्रामध्ये जे काही सांगितलं आहे ते सांगतो, कारण मानवाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. भगवान बुद्ध कलाम सूत्रामध्ये म्हणतात, एखादी गोष्ट जर तुमच्या विभागातील, तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यात जे काय असेल ते जास्तीत जास्त लोक सांगतात, किंवा मी म्हणतो जगातील जास्तीत जास्त लोक सांगतात किंवा जास्त लोक मान्य करतात, म्हणून तुम्ही मान्य करू नका. भगवान बुद्ध नंतर म्हणतात, एखादी गोष्ट तुमच्या कोणत्या तरी धर्मग्रंथामध्ये लिहिलेली आहे म्हणून तुम्ही मान्य करू नका. शेवटी पुन्हा भगवान बुद्ध म्हणतात, एखादी गोष्ट तुमचा राजा म्हणतो म्हणून मान्य करू नका. त्या काळी राजा होते, आज प्राईम मिनिस्टर असतील, प्रेसिडेंट असतील, म्हणजे कोण मोठ्या पदावर आहे म्हणून त्याचं पण मान्य करू नका. आणि शेवटी भगवान बुद्ध म्हणतात की मी सांगतो म्हणून सुद्धा तुम्ही मान्य करू नका. आता बुद्धत्वाला पोहोचणं म्हणजे ही या स्टेप्स आहे. बुद्धत्व प्राप्त करणे, सम्यक संबुद्ध होणं म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ व्यक्ती असतो. ते तुला अभ्यास करावा लागेल, वंशा जरा वाचन करावं लागेल. अशी व्यक्ती म्हणते की मी सांगतो म्हणून पण तुम्ही मान्य करू नका. तर तुमच्याकडे 6 इंद्रिय आहेत, त्या 6 इंद्रियाच्या माध्यमातून तुम्ही चिकित्सा करा, तपासा, चौकशी करा आणि मगच मान्य करा. जगामध्ये एकमेव व्यक्ती, एकमेव धर्म संस्थापक असं म्हणू शकले. वंशा तुला चॅलेंज आहे, तुला जर पाहिजे असेल मनुस्मृती माझ्याकडे आहे, माझ्याकडून घेऊन जा. नसेल तर दुसरीकडे तुझे बरेच ब्राह्मण मित्र असतील, त्यांच्याकडून घे, एकदा वाच आणि जरा थोडा अभ्यास कर. बस एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.